वाटाणे घेतले, इथं कढीपत्ता, कोथिंबीर, थोडीशी अद्रक, एक गाजर, याची आपण भाजी करून घेणार आहे। आणि हे भाजीचा मसाला, इथं कांदा, लसूण, टमाटर आणि मिरच्या, आणि हे भजे बनवायसाठी हा लंबा लंबा चिरून घेतलेला कांदा। हे बघा, इथं ही खीर बनवायचं, ही खीराचं हे, आणि हे खीर इथं पापड तळून घेणार आपण। इथं हे कांदे भज्याचं बेसन, आणि इथं ही पुरी बनवून घेणार आहे, ही पुरीचं पीठ आहे। घेतल्यात हे टाकून घेणार, गाजर, फुलावर, वाटाणा, आणि हिच्यात आपण आता 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, आणि मीठ टाकून घेऊया भाजी शिजायपुरतं। जास्त रश्शावाली नाही करणार, थोडंसं। याला 10 मिनिटं आपण शिजून घेतलंय। हे बघून मस्त तेल टाकून घेते। आता इथं आपण राई टाकून घेणार, थोडंसं जिरं, आणि हा लसूण मी कुटून घेतलाय, तर हा लसूण टाकून घेणार। आपण वरण बनवणार आहे, त्यात डाळ टाकून घेऊया, वरण बनवून घेणार। याच्यात थोडंसं पाणी टाकूया, घेणार। याच्यात हे साबुदाण्याचं थोडंसं लाल तिखट, आणि मी ह्याच्यात बारीक बारीक कापून टाकणार। मी ह्या डब्यानी अशा गोल पुऱ्या लाटून घेणार। ताट बनवलंय मी जेवणाचं। तर इथे मी कांदा भजी बनवले, इथं 4 भाज्या मिक्स बनवल्या, पत्ता, हे फुलावर, गाजर, वाटाणा, हे इथं वरण बनवलंय, इथं खीर बनवली, इथं भात बनवलाय, इथे हे बघा पापड बनवले, आणि इथं पुऱ्या बनवल्या, आणि भात। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।